साठी जोरदार टाळ्या सर्वांनी मारल्या. प्रत्येक महाराजांवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि भूषण महाराज म्हणजे एक अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे बरं का. भूषण महाराजाला शत्रू सापडत नाही हा. मग असला एखादा तर तो माणूस नसेल मग, बरोबर आहे ना. पण भूषण महाराजांच्या मार्गदर्शनाने आपण हे सगळे करत आहात आणि अनंता भाऊ आणि त्यांचे सगळे मित्रमंडळ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी. लक्षात घ्या, कोणीतरी आणि कौतुकानं कोणीतरी पुढे होऊन करतंय, बाकीचे सगळे त्याच्या मागे येतात, ही फार आनंदाची गोष्ट आहे बरं का. मग कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना विनंती करेन, तुमच्या लाख भानगडी असू द्या, पण तुम्ही हा उत्सव दरवर्षी याच पद्धतीने साजरा करा, एवढीच तुम्हाला विनंती. कारण ही वैभव आहे. आज किती लांबून लांबून लोक आले. आमचे दामोदर महाराज कीर्तन आहे पुढच्या येणाऱ्या 17 तारीख आहे ना. अंतर करायचं नाही, लक्षात ठेवा बरं का. देवानं सारखं बनवलं नाही हा उपकार आहे, सारखं बनवलं नाही उपकार आहे. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या, पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओळायचं, कुणाला लाजल्या लाजले गे माता काकड्याच्या अभंगात वर्णन आलं. लाजली गे मायाता कोणा वाळू, आता कोणा वाळू, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. त्याला या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याला काकडा पाठ आहे, आवाज गोड आहे, त्याला उठायचा कंटाळा, बरोबर आहे. आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला